ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ओम महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यमठस्य पद्मपाणिहस्तानन्दं शिष्यं तन्त्रों नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाषितो वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वर गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने योगमुक्तव्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्रीमती महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शतपात मार्गाचा सत्संग आपलं चालू आहे। सत्संगामध्ये काल आपण क्रिया कर्म आणि ज्ञान यांच्या संबंधित आज विषय अतिशय जो आहे, आज प्रत्येक विषय आपला अतिशय महत्वाचा आहे। आपका विषय थोड़ा सा है। आता हा ग्रंथ थोड़ा सा समारोपाला चाललेला आणि समारोपाला चाललेल्या ग्रंथामध्ये शेवटी जे सांगितलं जातं ते अतिशय महत्वाचं आणि कल्याणकारक आहे। आजचा विषय आहे शत्रुपा साधनेचं अंतिम साध्य। हा जो मार्ग घेतला आपण, ही साधना घेतली आपण, या साधनेवर आपल्याला शेवटी काय प्राप्त होणार आहे, साध्य काय आहे। आणि हे जर साध्य माहिती नसेल तर मग साधना करायला काय अर्थ आहे। जसं एखाद्या गावाला जायला निघायचं, प्रवासाचं तिकीट काढायचं, परंतु ते तिकीट काढताना तो विचारतो कुठलं तिकीट पाहिजे, ते जर आपल्याला माहिती नसेल कुठलं तिकीट देईल। त्याप्रमाणे आता आपल्याला
या शक्तिपात मार्गाच्या साधनेच्या डब्यात बसलो होतो. परंतु जायचं कुठं आता, कुठं पोहोचायचं शेवटी, याच प्रत्येकाला ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. पण जिथे पोहोचायचंय ते जर माहिती असेल तर मग सांगण्यात काय अर्थ आहे. चालू चालू थकून जाईल. हा जो प्रवास आहे शक्तिपात मार्गाने करावयाचा अध्यात्मातला, हा कुठे थांबणार आहे, शेवटी कुठे पोहोचणार होता कोण, त्याचा विचार होता. तो साधकाला माहित असणं अतिशय आवश्यक आहे. बघ आपण आता थोडा विचार करूया. शक्तिपात मार्गाचा प्रारंभ कुठे झाला, आधी सुरुवात कुठे झाली हे जन्म शेवट कुठे होणार आहे. कुठेतरी सुरुवात होते आणि नंतर त्या मार्गाचा कुठेतरी शेवट होतो ना. प्रारंभ केव्हा झाला, कुठे झाला, शक्तिपात मार्ग साधनेचा प्रारंभ आमचा श्री गुरु सद्गुरूच्या दिशेने होतो. सद्गुरु कृपेची दिशा प्राप्त झाल्याशिवाय हा मार्ग सुरू होत नाही. हा आपल्या मताने आपल्या इच्छेने भविष्यवाद करता येत नाही. हा मार्ग म्हणजे शक्तिपात देणारे सद्गुरु जर प्राप्त झाले तरच हा मार्ग आपल्याला सुरुवात करता येतो. साधकाला निरनिराळ्या अनेक प्रकारच्या क्रिया होतात आणि त्या क्रियांमुळे आनंद होतो. दिशादायी दिशेने त्या शिष्याची जी कुंडलिनी महाशक्ती आहे तिला जागृत केलं जातं आणि ती जागी झालेली कुंडलिनी मग शून्याच्या मार्गाने वर जात असताना क्रिया होतात. या क्रियांचे अनेक उद्देश आहेत. या क्रिया आधी प्रथमतः सुरुवातीला पहिलं साध्य करायचं असं आहे, पहिलं कर्तव्य असं आहे की अंतरंग शुद्धी करणं, स्वच्छता करणं. हा साधक जो आलेला आहे, तो शिष्य जो आलेला आहे, विषय घेऊन बसलेला आहे, तो जगातून अनेक प्रकारचे संस्कार विकार आहे घेऊन आलेला आहे. त्याचं चित्त मलिन असते. अशा या मलिन चित्ताला अंत करणारा स्वच्छ करण्यासाठी शक्ती आधी क्रियांच्या माध्यमातून ही संस्था नष्ट करते, हे शुद्धी करते. मन, बुद्धी, चित्त, अहम ही जी चार इंद्रिय आपली आहे अंतकरणामध्ये, या चौघांची शुद्धी व्हायला पाहिजे. या अति सूक्ष्म इंद्रियांची शुद्धी होते. त्याचप्रमाणे नुसते आता अंतकरणाची शुद्धी होत नाही. तर या देहामध्ये आम्ही आतापर्यंत जे खानपान केलं, ज्या प्रकारचं अन्न खाल्लं त्या प्रकारचं रस अंतर्य अन्न राहणार. आणि ते जर नवीन बनवणारे रस असतील, आपल्या मार्गाला सांगणारे रस असतील, तर तोही शुद्धीकरणाचा भाग शेतीलाच करावा लागेल. हे जे मल आहे त्यांचे प्रकार आहेत. एक माया मल आहे, आनव मल आहे आणि नंतर संस्कारांचा विकारांचा मल आहे. सर्व प्रकारचे जे जे मल आपल्या अंतकरणामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये पसरलेले आहे, जिथं त्या मळांची शुद्धी व्हायला पाहिजे. काल आपण त्या चेतना विभागाचा विचार केला ना, किती 72,000 नाड्या, या 72,000 नाड्यामध्ये जो मळ भरलेला आहे तो सगळा शेतीला काढायला लागेल.
तेव्हा शक्तीचं काम फार अफाट मोठे तेव्हा षटचक्रांमधला मूळ काढायचा. अज्ञान, भ्रांती, संदेह, संशय, शंका ज्यामुळे निर्माण होतात तो मायामुळे करायचा आहे. ज्या अंतिम साध्याची प्राप्ती या साधनेने होणार आहे त्यासाठी ही पूर्वभूमिका आधी आपल्याला तयार करावी लागेल. कारण ते जे साध्य शोधतं ते फार 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 मोठं आहे. परंतु त्या साध्याला प्राप्त करण्यासाठी काहीतरी पूर्वतयारी करावी लागते ना. प्रवासाला पूर्वतयारी करून चालतो तशी पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. आणि ती म्हणजे सगळ्या शरीराची शुद्धी, सगळे मळ नाहीसे करणं. तेव्हा त्या अंतिम साध्याच्या प्राप्तीसाठी हे सगळे शरीर शुद्ध करण्याचं कार्य, महान कार्य या शक्तीला करायचं आहे. आपण काय करू शकतो? आपण किती पाणी प्यालो तरी त्या पाण्याने काय ते मळ सुचवत आहे का? कपड्याने तुमची मळ तुम्हाला बाहेरच्या पाण्याने घालवण्याची, परंतु आज देहामध्ये जे मळ घडलेले आहे ते कसे जाणार? तेव्हा अंतरंग साधनेने जातात म्हणजे ती जी शक्ती आहे ती घालवते. त्याचे अंतकरणातील संस्कार, विकार, भ्रम इत्यादी अनेक प्रतिबंधांना शक्ती आठवते. अनेक अध्याय यासाठी साधकाला सद्गुरू कृपेने मिळालेले जे साधन आहे, आता एवढं मोठं शुद्धीकरणाचं कार्य त्या शक्तीला जर करायचं असेल तर साधकाने साधन कसं केलं पाहिजे? काही मिनिटाची आणि काही तासाची साधना करून कसं झाली? साधन हे नित्य अखंड खंड न करताना असं सतत चालू झालं पाहिजे. आदरपूर्वक चाललं पाहिजे. पुन्हा कंटाळा नको त्याचा, तिरस्कार नको त्याचा, त्याच्याबद्दल आपल्याला घृणा नको. मोठ्या आनंदाने साधना व्हायला पाहिजे. साधनेसाठी जीव तुटला पाहिजे साधकाचा. अरे आज माझी साधना झाली, आता मला अशी करावीच लागेल. एक वेळेला जेवण राहिलं तरी चालेल, परंतु साधना राहायला नको असा विग्रह पाहिजे साधका. आदरपूर्वक दीर्घकाळ चालू ठेवावा लागेल. आता साधन तर आपण करतो, शक्ती तर ते आत्म सगळं काढते बाहेर, परंतु जमवण्याचं कार्य सुरू आहे ना. जगाशी कार्यता आम्ही चालू ठेवलेली. म्हणून क्रियमान कर्मांनी प्राप्त होणारे जे संस्कार आहेत तेही येऊ द्यायला नको. आणि आमचं आचरण, आमचा व्यवहार, आमचं जगातलं राहण शाम हे सुद्धा अतिशय शुद्ध, सात्विक आणि नीतिमान असलं पाहिजे. बघा, सद्गुणांची सर्व संपत्ती आम्हाला जमवावी लागेल आहे. चांगले सद्गुण प्राप्त करायला पाहिजे. चांगले म्हणजे जे अध्यात्मासाठी आवश्यक सद्गुण आहेत ते आम्हाला प्राप्त करावे लागतील. सद्गुणांची सर्व संपत्ती प्राप्त करून साधनेची विकासाचा खेळ चालू करावा लागेल. म्हणजे बाहेरून आम्ही सद्गुण आचरणामध्ये आणायचे, त्या सद्गुणांनी त्या शक्तीला सहाय्य होतं, मदत होते आणि शक्तीचं काम करून विचारली. तेव्हा शक्तीला सहाय्य करणारे जे सद्गुण आहेत ते आम्हाला मिळवावे लागतील, आमच्या आचरणात आणावे लागतील.
दुर्गुण आहे ते काढून टाकावे लागतील आणि मग ही शक्ती त्या षटचक्रांमधून वर 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 सहस्रार चक्रामध्ये माथ्यावर जाते तिथं आणि तिथे गेल्यानंतर मग ती शिवामध्ये मग समाधी लागते. हा समाधीचा अनुभव आपल्याला शक्ती आपल्या साधनेने आणून देते. आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त साधनेला बसा आणि लगेच साधना करा. ही शक्ती तुम्हाला समाधीचा अनुभव देईल. ती त्या ठिकाणी सहस्रारामध्ये गेल्यानंतर शिवाशी समरस होते. त्यावेळी साधनेला समाधीचा अनुभव देतो. समाधी ही साधनेचा अंतिम असा घटक आहे, शक्तिपात मार्गाचा नाही. शक्तिपात मार्गाने जी साधना सुरू झालेली आहे ती साधना समाधीपर्यंत चालते, परंतु शक्तिपात योग म्हणून जो आहे त्या योगाचे जे उद्दिष्ट आहे ते आणखी पुढे आहे. समाधी ही साधनेचे एक शेवटचा अंग आहे. समाधी प्राप्त झाली म्हणजे सगळं प्राप्त होत नाही, अजून पुढे पुष्कळ प्रवास असतो. परंतु आम्हाला समाधीचे प्राप्त होते आधी समाधी ही साधनेची शेवटची अवस्था आहे. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी ध्यान धारणा या दोन साधना प्रकारात नैपुण्य प्राप्त व्हावं लागतं. समाधी एकदम लागत नाही. ही जी 8 अंग आहे योगाची, ती 8 अंग करत 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 ती शक्तीच कमी होते. परंतु शेवटी ध्यान आणि धारणा ह्या दोन महत्वाच्या अंगांना पुष्कळ दिवस आपल्याला लागतात. तेव्हा ध्यान आणि धारणा या दोन साधना प्रकारात नैपुण्य प्राप्त व्हावे लागतं. सर्व चित्तवृत्तींचा निरोध व्हावा लागतो. चित्तवृत्ती निरोध. तर आपल्या चित्तामध्ये मनामध्ये अनेक वृत्ती उठतात आणि या वृत्ती बहिर्मुखी असतात, बाहेर जगाकडे जातात. अशा वृत्ती जर उठत राहिल्या तर आपण कधी एकाग्र होऊ शकत नाही, ध्यान कधीच लागणार नाही. ध्यानासाठी चित्तवृत्ती समाप्त व्हावी लागते. चित्तवृत्तीचा निरोध व्हावा लागतो. पातंजली योग दर्शनामध्ये सूत्र येतं, काय म्हटले? योगश्चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय? योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. योगाची व्याख्या त्याचं नियम ऋषींनी केलेली आहे की ज्याला तुम्ही योग म्हणतात तो काय आहे? योग म्हणजे आपल्या मनामध्ये चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात आणि जगाकडे वाहतात त्या बंद होऊन जाणं, निरोध होऊन जातात. काम असेल आपल्या प्रयत्नाने चित्तवृत्ती कधीही बंद होणार नाही. आपण कितीतरी म्हटलं की काय आपल्या चित्ताला आता बाहेर जाऊ द्यायचंच नाही, मनाला बाहेर जाऊ द्यायचंच नाही, किती मनातून, कारण आपला प्रयत्न त्या ठिकाणी काही उपयोगाचा नाही. ही शक्ती देवता बरोबर त्या चित्ताला ठिकाणावर आणते आणि सगळ्या वृत्तींचा निरोध करते आणि योग साध्य होतो. योग ही शक्तिपात योग करायला जाते. तर हा योग जे आहे तो आम्हाला त्या आत्मस्वरूपाशी बोलणारा आहे, म्हणून त्याला योग म्हटले गेले आहे. चित्तवृत्ती निरोधः योगः. तेव्हा
समाधीच्या सुद्धा अवस्थांमध्ये फरक आहे. समाधी आधी सदिश लागते किंवा संप्रज्ञात समाधी म्हणतात. पहिली समाधी संप्रज्ञा समाधीमध्ये सुरुवातीला जाणीवाचं थोडस बीज असतं, थोडस ज्ञान जात, जाणीव असते की मी समाधीत आहे. अशी जी समाधीची अवस्था आहे जिच्यामध्ये थोडासा आपल्याला आपल्या अस्तित्वाचा विचार येतो, ज्ञान होतं, ही सगळी समाधी आहे. आणि निर्विष समाधीमध्ये मग देहभानच जात, पूर्ण देहभान जात, निर्विकार निर्विचार निष्पन्न अशी ती अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये तो गेला समाधीच्या की मग त्याला देहाचं सुद्धा भान नसतं. तेव्हा समाधी म्हणजे मुंडक उपनिषद आहे. उपनिषद त्या मुंडक उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे ही जी सबीर समाधी आहे त्या सबीर समाधीच्या समुद्री मुंडक उपनिषद सांगितलं. तस्यापि निरोधे सर्व निरोधान निर्बीज समाधी सांगितलं उपनिषद. तस्यापि निरोधे ही जी सबीर समाधी आहे, जाणीव समाधी आहे थोडी, हे जे जाणीवचं थोडस बीज आहे आमच्यामध्ये, मी समाधीत आहे, ते सुद्धा निरुद्ध होऊन जातं, ते सुद्धा नाहीसं होतं. आणि मग जी समाधी लागते ती असंप्रज्ञ समाधी किंवा निर्बीज समाधी. अशी निर्बीज समाधी आपल्याला लागली पाहिजे, मग खरी समाधी लागते. आधी सबीस लावा, आधी ध्यान करावा, घालना तो धरा, केवळ कुंभक लावा, या पायऱ्या त्या करायच्या समाधी जाणाऱ्या. किंवा या पायऱ्या पायऱ्यांनी आपल्याला जावं लागेल आणि मग ती निर्बीज समाधी किंवा असंप्रज्ञ समाधी आपल्याला प्राप्त होते. ही महान आनंदाची स्थिती आहे. त्या मुंडक उपनिषदामध्ये मंत्र आलेला आहे. हा तो मंत्र असा आहे, प्रणव धनुषरोधात्मा ब्रह्म तल्लक्ष्य मुच्यते. वर्णने दृष्टांताचं एक उदाहरण घेतलं आहे आणि त्या दृष्टांताने वर्णन केलेले समाधीचं. काय म्हणतात, प्रणव धनु शरव आत्मा ब्रह्म तल्लक्ष्य मुच्यते. बघा, प्रणव म्हणजे ओंकार. ओंकाराचं धनुष्य घ्यायचं, ओंकाराच्या धनुष्याला बाण कोणता लावायचा, आत्म्याचा. शरो आत्मा, शरो म्हणजे बाण. ओंकाराचं धनुष्य केलं आणि त्याला जो बाण लावलेला आहे आणि आता जो बाण लावणार त्या ओंकाराच्या धनुष्याला तो आत्म्याचा बाण आहे. आणि कुठे सोडायचा आहे तो बाण, कुठे जाणार आहे मग आत्म्याचा बाण, ब्रह्म तल्लक्ष्य मुच्यते. तो त्या परब्रह्मामध्ये जाणार आहे. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म, देहात आत्मा आहे आणि बाहेर ब्रह्म आहे. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, परंतु आतल्या आत्मस्वरूपाला आम्ही आत्मा म्हणतो आणि बाह्य असलेल्या ते घडत असल्यामुळे त्याला ब्रह्म म्हणतात.
तेव्हा उपनिषदकारांनी मोठ्या सुंदर आपल्याला सांगू शकते, अरे तुम्हाला ब्रह्मस्थिती प्राप्त करायची का, मग ती ब्रह्मस्थिती तुमच्या आत्म्यानेच प्राप्त होईल आणि त्या प्रणवाच्या मंत्राने तुम्हाला प्रणव हा मंत्र आहे, ओंकार. हा धनुष्य आणि त्याला जो बाण लावायचा तो आत्म्याचा बाण लावायचा आणि तो बाण सोडायचा आहे प्रणव धनु शरो आत्मा ब्रह्म लक्ष इच्छितो. आणि मग हे जे कार्य आहे आता बाण सोडायचं आणि त्या लक्षापर्यंत जायचं, ते कसं व्हायला पाहिजे, अप्रमत्तेने. त्यामध्ये कुठलाही प्रमाद होता कामाने, सुख होता कामाने. तुमचा बाण जर भरत्याच ठिकाणी गेला तर काय होतो, अप्रमत्तेने वेधव्यम. तेव्हा जीव सुद्धा त्या परब्रह्माला वेधले पाहिजे, म्हणजे परब्रह्मामध्ये जाऊन मिसळलं पाहिजे. अप्रमत्तेने वेधव्यम शरण मग तुम्हाला त्या शराने म्हणजे आत्माने ब्रह्मस्थिती प्राप्त होईल. तो आत्मा तुम्हाला ब्रह्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर तुम्ही सुद्धा ब्रह्मस्वरूप व्हाल. तेव्हा या मंत्राचा अर्थ असा आहे, प्रणव ओंकार हे धनुष्य हो, आत्मा हा शरीर बाण हो, ब्रह्म हे त्या बाणाचे लक्ष आहे. अत्यंत सावधानपणे या लक्षाचा वेध करावा लागेल आणि बाण ज्याप्रमाणे लक्षाला वेधून त्याशी एकरूप होतो त्याप्रमाणे आत्म्याने लक्ष ब्रह्माशी एकरूप व्हावे. म्हणजे जो आत्मा आमच्या देहापुरता आता पसरलेला आहे, हे देहाचं जे स्वरूप आहे ते मर्यादित आहे आपल्याला ब्रह्मासाठी. आता आम्हाला त्या ब्रह्मस्वरूपामध्ये जायचं म्हणजे ते विशाल विश्वव्यापी असं ते स्वरूप ना. मग आम्हाला आता विश्वव्यापी व्हायचंय. नुसतं देहापुरते ते चैतन्य ठेवून करायचं काम. आमच्या देहापुरती जी आत्म्याची मर्यादा आहे ती मर्यादा आता वाढवायची आहे आणि ती अमर्यादा तिथे वाढेल ब्रह्मा. असा हा प्रकार आहे ना. शतश्लोकी नावाचा ग्रंथ, त्या शतश्लोकी नावाच्या ग्रंथामध्ये एक वचन आलेले आहे, आदौ ब्रह्म अहम अस्मि इति अनुभव उदिते खंडम ब्रह्म पश्चात्. हा सुंदर वचन आहे शतश्लोकीचं. हा सांगतो समजून घ्या. आपल्या संस्कृत भाषेमध्ये इतकं महान 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 साहित्य भरलेले आहे बघा. तेव्हा शतश्लोकीचा विषय म्हणतात, आदौ ब्रह्माहम इति अनुभव. प्रथमतः तुम्ही ब्रह्म आहात असा आधी तुम्हाला अनुभव यायला पाहिजे. त्या ब्रह्मस्वरूपाचा आधी अनुभव घ्या. अनुभव उदिते खंडम ब्रह्म पश्चात्. आणि नंतर मग तुम्ही म्हणा की मी आता ब्रह्म आहे. आधी म्हणून सांगा की मी ब्रह्म आहे, अनुभव काही काय असते तर आधी मी ब्रह्म आहे हे म्हणण्यापूर्वी त्या ब्रह्माचा अनुभव असला पाहिजे. जसं आम्ही एखादा पदार्थ खाल्लेला नाही बघू आणि आम्ही जर म्हटलं की तो पदार्थ ना खा, मला माहिती आहे तुला, तू खाल्लाय का,
नाही खाल्ला नाही ना, पण मला माहिती आहे. काय माहिती आहे? अरे तो अनुभवाचा विषय आहे. एखादा पदार्थ देता असेल का लाडू बोला काही सगळे वेगळा पदार्थ आहे आणि तो पदार्थ जर तू खाल्लेलाच नाही तर तू कसं म्हणतो तुम्हाला माहिती आहे. किंवा हे जे अगोदर मला माहिती आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आधी अनुभव पाहिजे, मी खाल्लेला आहे तो आणि मग मला माहिती आहे असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून ब्रह्माच्या बाबतीत तसंच आहे. आदौ ब्रह्म अनुभव तिथे ब्रह्म पश्चात आधी ब्रह्माचा अनुभव घ्यावा आणि मग म्हणावा की मी ब्रह्म आहे. श्रीमद आदिशंकराचार्यांनी शतश्लोकी या ग्रंथातून हा ग्रंथ आद्यशंकराचार्यांचा होता. त्यांनी शतश्लोकी नावाचे अनेक श्लोक लिहिले त्यामुळे. मी ब्रह्म आहे हा अनुभव साधकाला प्रथम येत असतो आणि हे सर्व दृश्य ब्रह्मरूपच आहे हा अनुभव नंतर येतो. दोन्ही अनुभव ते ब्रह्मासंबंधीचेच आहे. मग त्यात असं मागे पुढं का? या संबंधी विचार असा की मी देहाधिक नसून ब्रह्म आहे हा अनुभव साधनातून व्यतिरेकाने येतो. कारण साधनेतून मी ब्रह्म आहे हा प्रथमचा अनुभव येतो. जेव्हा आपली जी साधना आहे या साधनेने ती शक्ती माता आपल्याला जसा आत्म्याचा अनुभव देते तसा ती ब्रह्माचाही अनुभव तुम्हाला देऊ शकते. कारण सगळ्या ब्रह्मांडा ती तीच आहे. म्हणून साधनेतून हा अनुभव प्रथमचा येतो की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा हा चाललेला आहे. तर हे सर्व ब्रह्मच आहे हा अनुभव अद्वैत वेदांताने अन्वयमुखाने येतो. व्यतिरेक आणि अन्वय असे दोन प्रकारे अनुभव असतो. तेव्हा अनुभवाने येणारा जो वेदांताने येणारा जो अनुभव तो नंतर येतो. हा माया शक्तीचा विनाश आहे असे दोन अनुभव. आधी स्वतःला तो अनुभव घ्यावा लागतो, मी तो अनुभव घेतलेला आहे आणि मग म्हणावा लागतो की मी ब्रह्म आहे. माहेश्वरी मायेच्या ठिकाणी दोन प्रकारच्या शक्ती आहेत बरं. आता या शक्तीच्या ठिकाणी तुला भेद आला. ही जी शक्ती माता आपल्या देहामध्ये कार्य करते ना तिचे दोन भेद आहेत. ही शक्ती काय करते ते कोणता निर्माण करते. निर्मिती हे तिचं कार्य आणि तिचंच एक दुसरं काम आहे मोह शक्ती, माया शक्ती. माया लावते, मोह खाते. असा निर्माण केल्याशिवाय मोह कसं काय होईल. या विश्वाची रचना करते ती, या जगाची रचना करते आणि त्याच्या मधाने कोणी करतो, जगाकडे वाहतो. मग आत्म्याचा दिसेल, ब्रह्माचा दिसेल. शक्तीने निर्माण झालेले हे जे विश्व आहे, हे जगत आहे, ही सृष्टी आहे, त्या मोहामुळे ती पात्र त्या निर्मितीच्या मोहामध्ये पात्र. आणि मग आम्ही मोहामुळे पडलो, अडकलो, विसरलो. आम्ही आत्म्याला विसरून जातो, ब्रह्माला विसरून जातो, साधनेला विसरतो, सगळं विसरून जातो. याला संसार म्हणतात. संसार काय आहे? संसार म्हणजे माया शक्तीचा चमत्कार आहे. शक्तीच येते सगळी, परंतु ती मोहित करणारी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या कार्याने आम्ही मोहित होऊन जातो आणि त्याच्यामध्ये अडकून जातो.
तेव्हा शक्तीचं दोन प्रकारचे कार्य निर्माण करते आणि माया निर्माण करते, मायेनं मोहित करते. निर्माण शक्तीने सर्व दृश्य निर्माण केलेले आहे आणि मोह शक्तीने देहरूप बंधनात करावं लागते. तेव्हा बंधनामध्ये सुद्धा तीच टाकते आणि बंधनामधून सोडवणारी तीच आहे. जसे मुलाला शिस्त शक्ती हो असं काय करायचं आम्ही आम्ही शक्तीची साधना करून लागले ती शक्ती आमच्या देहाची सगळी घाण काढली जाते. मग ही शक्तीच आम्हाला बंधनात टाकेल का? बंधन निर्माण करण्याचे कार्य मोह तयार करतो. मोहाचं बंधन मोहित होऊन जाणं, आकर्षित होऊन जाणं. तेव्हा हा मोह का होतो तेव्हा लक्षात घ्या. सुंदर फुल दिसला आपल्याला, हा सुंदर फुल लगेच मोह होतो सोडण्याचा. आता सुंदरता पाहिजे त्या मोहाची त्या फुलाची तू हात आवडला तर आम्ही मोहाला बंद करतो आणि मोहाने मोठे पटकन तोडून झाडाचा हे जे दाखवत होते जेव्हा सौंदर्य त्या सौंदर्याला तो नष्ट करून कशाने मोहाने. जगामध्ये हेच चाललेलं आहे. जगामध्ये आम्ही मोहाने या संसारामध्ये अडकून गेलो, बंधनात पडलो. तेव्हा या भूतलावर कुठल्याही प्राणी जन्माला येतात. बघा तुम्ही हा सुंदर विचार केला का आपणच जन्माला आलो असं नाही. कोट्यावधी जीव जन्माला आलेले त्यांची गणती नाहीये. मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि माणसापासून देवापर्यंत मानव दानव सगळे कोट्यावधी जीव यायचे. यांची आता स्थिती कशी आहे? हे जे कोट्यावधी जीव जन्माला आले आता त्यांची व्यवस्था तर लावली पाहिजे ना. बाजार सगळा शिवरा शिंदी उडला शिवरा शिंदी मध्ये म्हणून अशी शिवरा शिंदी होऊ नये म्हणून त्या शक्तीलाच काळजी विचारली. मग ती आपल्याला आता व्यवस्था लावून दिली. कशी व्यवस्था पाहिजे? पाप आणि पुण्य अशी दोन प्रकारची कर्म प्रत्येक जीवाच्या हाती होतात. माणसाच्या हातून असेल हे सगळे जीव जे पक्षी प्राणी ते पाप करतात, पुण्य करतात. त्यांचा तो उद्योग तोच पाप करण्याचा ती पाले जलस्थिती फिरत होऊन त्याचा उद्योग मध्ये तोच. परंतु तो फुलाची पाकळी काय फुलात निघणारी पाकळी ते बिचारे कोणाला हात लावते. त्या फुलावर सुद्धा बसते तितके लागून बसते की त्या फुलांना त्याची पाकळी सुद्धा ती खराब करत नाही. ती चालत बसते. कुठं फुल पाकळू आणि कुठे पाक. म्हणून या जगातले जे कोट्यावधी प्राणी जन्माला येतात त्याच्यामध्ये पाप आणि पुण्य करणारे असे हे सगळे प्राणी जन्माला आहे. पापही करतात, पुण्य करतात. आता पाप आणि पुण्य यांची साम्यता जेव्हा होते, सम जेव्हा होतात तेव्हा मनुष्य देह होतो. मनुष्य देह मिळण्यासाठी
आमचे पाप आणि पुण्य समान व्हायला पाहिजे, सारखे व्हायला पाहिजे. तराजूचा समतोल भाग आहे. पाप जेवढे तेवढे पुण्य. जेव्हा पाप पुण्याची समता असते तेव्हा मनुष्य देह होतो. आता असा दुसरा नियम केला तर शक्तीने किंवा विश्व कर्त्याने मनुष्य. परंतु आता कुठेतरी नियम तर काहीतरी केलेच पाहिजे ना. मग माणसं तयार करायची असली, मनुष्य तयार करायचा असला तर ते पाहतात की पाप किती आणि पुण्य किती. ते जर सारखं असं पाप जेवढे तेवढंच पुण्य जर असलं तर मग करायला मनुष्य योग्य आहे. आता ज्याचं पुण्य जास्त आहे आणि पाप थोडस आहे त्याला स्वर्गातलं देव पुण्य लोक जातात. आणि ज्याचं पापच जास्त आहे पुण्य थोडस असेल त्याला खालची नरकती म्हणजे भूतळ खाली स्वर्ग देवांसाठी. हा जो मनुष्याचा पाप पुण्याचा संतापलेला मानव देह आहे हा नरलोक आहे. या पृथ्वीचा पृथ्वीवर इथे माणसं राहतात आणि याच्या खाली जो भाग आहे पाताळाचा तिथे हे पापी जास्त पाप असे खाली जातात. तेव्हा पाप पुण्याच्या आधारावर मग त्याची वाटणी केली गेली. या जीवाची पुढच्यावरी जे जन्माला आली ना मग त्यांना आधी 3 भागामध्ये विभागून आणि त्याचं प्रमाण काय लावलं त्यांनी पाप पुण्याचा विषय. म्हणून मानव देहामध्ये पाप आणि पुण्य समान असताना तो मिळालेला देह आहे. देव लोकांमध्ये गंधर्व किन्नर यक्ष नाना प्रकारचे जे देव देवता आहे त्यांचं पुण्य जास्त आहे म्हणून त्यांना स्वर्ग मिळत आणि ज्यांच्यामध्ये पापाचंच जास्त भरण आहे त्यांना खाली पाताळामध्ये. तेव्हा अशा लक्षावधी माणसात काहींनाच मग आता देवाने तर मानव देह दिला आम्हाला पाप पुण्य असल्यामुळे. पाप पुण्याने मनुष्य देह मिळाला बरोबर असल्याने. पण आता या देहात आल्यानंतर आता आम्ही काय करावं, काय वाढवायला पाहिजे. आता आम्ही जेव्हा जन्म घेतला तेव्हा पाप आणि पुण्य सारखं होतं. पण जसजसे मोठे व्हायला लागलो आणि जसजशी कर्म करायला लागलो तसतशी आमची कर्म काही पाप कर्म व्हायला लागली काही पुण्य कर्म व्हायला. आणि मग आता माणसांना लक्षावधी माणसांमध्ये काहीच माणसं फक्त धर्म नीती अध्यात्म यांचा साक्षात्कार करून घेण्याची ओढ लावतात. सगळ्यांना लागत नाही. वास्तविक सगळ्यांमध्ये जन्मता पाप पुण्य समान होतं ना. ते सगळे आता अध्यात्माकडे यायला पाहिजे ना, परमात्माकडे यायला पाहिजे ना. ते सगळं कुठं आलं त्या थोड्यांना धर्म नीती वगैरे यांची ओढ लागते. सद्गुणांची आवड थोड्यांना लागते, सत्संगतीची आवड थोड्यांना लागते. तेव्हा ज्यांना ही ओढ लागते, ज्यांना ही सत्संगामुळे अशी परमार्थाची ओढ लागते
त्याला मुमुक्षु होता. तेव्हा माणसांमध्ये प्रथमतः मुमुक्षुत्व यायला पाहिजे, मोक्षाची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. तेव्हा आणि अशा हजारो मुमुक्षूंपैकी थोड्यांना साक्षात्कार होतो. आपल्याला सगळे ते आपल्या साक्षात्काराला योग्य नसतात, सगळे मुमुक्षू. तेव्हा हजारो मुमुक्षूंपैकी थोड्यांना साक्षात्कार साधनेचा आनंद व्याप्तीचा मागून ते तो आनंद घेण्याला समज होता. अशा हजारो माणसांपैकी फारच थोड्यांना मग सद्गुरू प्राप्त होतात आणि त्या सद्गुरूकडून त्यांना अशी ही महान साधना त्यांना प्राप्त होते, आत्मलाभाची. बघा, सगळ्याच माणसांना मिळालेलं नाहीये. माणसं जन्माला आली तेव्हा माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतो तेव्हा पाप आणि पुण्य समान असताना सगळी माणसं सारखी का जात नाही? तर त्यांच्या वृत्ती बदलतात, त्यांचे वर्तन बदलतात, त्यांचे गुण बदलतात, त्यांचे व्यवहार बदलतो. कारण त्या ठिकाणी त्याला बंधनात टाकणारी ती मोहशक्ती आहे आणि त्यामुळे ही माणसं बंधनामध्ये पडतात. बघा, मग सद्गुरूंना प्राप्त केल्यानंतर, सद्गुरूंची भेट झाल्यानंतर अशा परमश्रेष्ठ सिद्ध महात्म्याची श्री सद्गुरू स्वरूपात भेट घडणं हे त्या लाभार्थी शिष्याचा पुण्य संचयाचा प्रभाव असतो. आता आपल्याला ही शक्तिपात दिशा मिळाली, या दिशेने आपल्याला सद्गुरू प्राप्त झाले. याच कारण काय? काय कमावलं पाहिजे? तर काही समजा किंवा न समजा, परंतु निश्चितपणे आमचं काहीतरी पुण्य आणि पुण्य असल्याशिवाय अशी सद्गुरूंची प्राप्ती किंवा असा साधना प्रकार लागत नाही. म्हणून पुण्याचा संचय होता आमचा काहीतरी चांगला आणि त्यामुळे आम्हाला अशा तऱ्हेचा हा साधन मार्ग मिळाला. पुष्कळ लोक आपले भौगोल असतात, नातेवाईक सजवायचे, त्यांना मिळाला नाही. तो एकाच घरातले अधीक्षित राहतो. असं का बाबा? एकाच आई बापाचं एकाच घरात असलेले हे एक चांगला दीक्षा घेऊन साधना करणारा म्हणतो आणि त्याला ते काही लागत नाही. त्याचा अर्थ असाच द्यावा लागेल की पुण्याची काहीतरी कमतरता असेल. सद्गुरूचा लाभ होणं हे भाग्यवान शिष्यांचं भाग्य आहे. आम्हाला असा मार्ग मिळाला आणि असे सद्गुरू प्राप्त झाले की जेणेकरून ही शक्ती आमची साधना करते. हे भाग्य आम्हाला का लागलं? तर आमच्या पुढे पिढ्यांनी लागलं असं समजावं लागेल. आता विषय फार मागणारा विषय सत्संगाची वेळ संपलेली असल्यामुळे आवश्यक आजच्या सत्संगाला आपण काहीतरी थांबूया. विषय फार चांगला आहे. विषय जर पूर्ण ऐकला तर त्याचं खरं चीज होत. आज ऐकल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी होत, त्या दिवशी नवीन विषय सुरू झालेला आणि वेगळाच प्रक्रियेमध्ये ऐकतो. असल्या खंडीचं ऐकून घेण्याने सुद्धा किती शक्तिप्राप्तीचा विषय चाललेला आहे. सगळ्यांना जिव्हाळ्याचा तो विषय आहे. सगळ्यांनी ऐकला पाहिजे. हा
असून जास्त त्याचं ती हेच म्हणावं लागेल. तेव्हा शशिसिंहाला विश्रांती हरिओम.